हाय गाईज, आज आपण आलोय परत एकदा नवीन रेसिपीसह. ही रेसिपी नुस्खा आहे, म्हणजे एखाद्या आजारावर आपल्याला उपाय. थोडक्यात बॅड कोलेस्ट्रॉल असेल तर हे याच्याने कमी होणार आहे. तर याच्यासाठी आहे लसूण. या लसणाच्या पाकळ्या मी एक वाटी, या वाटीच्या मापाने वाटीभरच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. त्या पूर्ण मिक्सरमध्ये लावून घेऊन त्याचा पूर्ण असा रस काढलेला आहे. आणि त्यानंतर आपण आलं घेतलं होतं. आलं एवढं वाटीभर आलं, त्या आल्याला म्हणजे त्याची साल काढून त्याची जी पेस्ट केली आणि त्या पेस्टला असं पूर्ण आपण साफ करून, म्हणजे एका कपड्यावरती त्याला आपण असं पिळून घेतलं आहे. हे आल्याचा रस काढलेला आहे, पूर्ण आल्याचा रस. आणि आपण लिंबू घेतलेले आहेत आणि ते लिंबू आपण पिळून घेतले, त्याचा जो रस काढला आहे तो हा एक वाटीभर आहे. म्हणजे आपल्याकडे आहे आले पेस्ट, त्याची पूर्ण हे केलेली आहे, एक वाटीभर त्याचा रस काढला आहे. लिंबाचा आपण एक वाटीभर रस काढलेला आहे आणि लसणाचा एक वाटीभर रस काढलेला आहे. तर आपण ही रेसिपी फक्त याच्यावरती शिजवून घेणार आहोत गॅसवरती. आलं हे कुठल्याही परिस्थितीत आपल्या आयुष्य म्हणजे जीवनाला हानी करत नाही. आपण जेवणामध्ये वापरतो ते आहे आपलं हे आलं. तर ह्या आल्याचा रस आपण एक वाटी घेतलेला आहे. तर हे एक वाटी आल्याचा रस आपण याच्यात पातेल्यात टाकून घेतलेला आहे आणि तो या पद्धतीने हलवतोय. आणि त्यानंतर आपण लसणाची पेस्ट केली होती त्याचा जो रस काढलाय तो आपण याच्यात टाकत आहोत. आता हे जरा बऱ्यापैकी उकळू द्यायचंय. हलवून उकळू द्यायचंय. हे शिजवताना गाईज पूर्ण डोळ्यांची आग होते, तेव्हा थोडी काळजी घ्यायची. तुम्ही त्यावेळेला चष्मा लावला तरी चालणार आहे. हे पूर्ण शिजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकणार आहोत आणि मग नंतर ते आपल्याला सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल त्याच्याने आपल्या शरीरातलं निघायला मदत होते. हे बघा गाईज, हे अशा पद्धतीने ते उकळतंय आता. आणि हे चांगलं उकळून झालं की मग आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे. लिंबाचा रस सुद्धा आपण असा पूर्ण उकळून घेणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ हे आपल्या 3 वाट्या आहेत. हे 3 वाट्याचं आपल्याला किमान 1.5 वाटी करायचं, अर्ध वाटी आपण शिजवणार आहोत. आता आपण लिंबाचा रस ओतलेला आहे त्याच्यामध्ये. हाय गाईज, हे जे असे उपाय करताना किंवा ह्या आता समजा आपण लिंब तर आपण नेहमीच खात असतो किंवा आपण सरबत करून पित असतो, पण लसूण वगैरे हे सुद्धा आयुर्वेदामध्ये आपल्याला ते आपल्या शरीरात कुठे गुठळ्या वगैरे असतील तर त्या कमी होतात त्याच्याने. म्हणजे रक्ताच्या गाठी किंवा असं थोड्याफार प्रमाणात काही असं असेल तर ते आपण घरी करू शकतो किंवा पिऊ शकतो. पण कोणाला लसूण जर म्हणजे हे होत नसेल, त्रास होत असताना, तर त्याने हे करू नये. ज्याला आल्याने काही ना कशाची ॲलर्जी असते, ह्या 3 पैकी कोणाला ज्याची ॲलर्जी असेल तर त्यांनी हे करू नये. ज्याला ह्या गोष्टी सूट होतात त्याने करावं. सगळ्यांना, बऱ्याच लोकांना सगळंच सूट होतं, त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. सर्दी खोकला किंवा हे सगळं याला काही प्रॉब्लेम होत नाही. पण ज्यांना सहन होत नाही त्यांनी नक्कीच नका करू. ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच प्रत्येक औषधं घेत चला. पण याचा एक उपयोग असा आहे की
रक्तातल्या गुठळ्या कमी होतात याच्याने, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं याच्याने, कारण हे आयुर्वेदिक आहे, आपल्या किचनमधल्या वस्तू आहेत. या किचनमधल्या वस्तूंनी प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म. जर आपल्याला ॲडजस्ट होतं आहे, आपल्याला सूट होतं, त्यानेच करावं. इतर असं कोणी ज्याला सहन होत नाही असं कोणी करू नये. आता हे मी म्हणजे 3 वाट्या होतात, 3 वाट्याचं दीड वाटी होईपर्यंत मी हे आटू देणार आहे. हे आपलं हे झालंय शिजवून, आणि हे 1.5 वाटी झालंय. 3 वाटीचं आपलं 1.5 वाटी झालंय. हे बघा शिजवल्यानंतर हे असं झालंय. तशी 1.25 वाटी म्हणता येईल. आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ॲपल व्हिनेगर 1 वाटी टाकायचं आहे. हे थंड झाल्यानंतर, कारण आपण सगळं 1 वाटीचं प्रमाण घेतलं होतं. आपण ॲपल व्हिनेगरमध्ये थोडं ते गोड पण असतं, तर त्याच्यामुळे त्याला थोडासा गोडवा येतो. आणि त्यानंतर अशा काचेच्या बरणीमध्ये ते भरून ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यायचा. जर ज्याला लसणाची किंवा आल्याची आणि लिंबाची कोणाला ॲलर्जी असेल तर त्यांनी असा उपाय करू नये, पण ज्याला होत आहे त्याला काही हरकत नाही, ज्याला सहन होत असेल त्याला काही हरकत नाही आहे. हे आहे आपलं ह्याच्या काही नाही, याच्यामध्ये लिंबू, लसूण आणि आलं. आणि हे लसूण आणि आलं आपण चहामध्ये वापरतो आलं, आणि लसूण वापरतो आपण भाजीसाठी. तर तो आपल्या शरीराचा असं चांगला घटक आहे की आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्याने आपल्या शरीरातल्या ज्या कुठे गाठी वगैरे असतील हे कमी होण्याचं प्रमाण असतं. अगदी आपण लहान असताना, म्हणजे मी जरी लहान होते त्यावेळेस मी बघायची की लहान बाळांच्या हातामध्ये लसणाच्या पाकळ्यांचं एक मनगटी बांधलेली असायची बाळाला. तर त्याचं कारण मी जुन्या आज्यांना विचारलं तर ते एक सांगायचे की बाळाला सर्दी होते वारंवार, आणि बाळाला काही शारीरिक काही व्याधी असतील तर त्याच्याने बऱ्या होणार त्या नियमित वासामुळे. तर असं ह्या औषधी लसूण, औषधी आलं आणि लिंबू. लिंबू तर तुम्हाला माहिती आहे, लिंबू हे जीवन आहे. लिंबूमध्ये डी जीवनसत्व आहे, त्याच्यामुळे संपूर्ण शरीराला एनर्जी मिळतेच, ताकदवान तर होतोच माणूस, आणि पचनशक्ती सुधारते. पचन सुधारल्यामुळे सगळे आजार कमी होऊन जातात. ते आहे आपलं हे आजचं ही रेसिपी. तर अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि त्याचा ट्राय करा. मी स्वतःवर करणारच आहे. मी वर्षातून एकदा करतेच, आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण ते देते. कोणालाही काही त्याची हानी होत नाही. मला माहिती की ह्या रेसिपीची माझ्या घरात कोणाला काही प्रॉब्लेम होत नाही, त्याच्यामुळे मी देत असते त्यांना. तुम्ही करून बघा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आल्यामध्ये तर ही रेसिपी आहे. लिंबामध्ये सी जीवनसत्व आहे. तर सी जीवनसत्व हे शरीराला खूप जास्त फायदेकारक आहे. तर हे तुम्ही घरी बनवून बघा. ज्याला सूट होतं त्यांनी करून बघा, घेऊन बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, असंच बघत राहा आमचा चॅनल. थँक्यू.